माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील ताई आपल्या बरोबर आहेत। ताई, गेले 10 वर्षानंतर आता तुमचा स्वगृही पक्षप्रवेश होतोय। पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाला मानून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सामील झालात। काय नक्की नेमकी भावना आहे? गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला योग्य ती सन्मानजनक वागणूक भाजपमध्ये मिळाली नाही? नाही, ॲक्च्युली 10 वर्ष मी स्वतःच अज्ञातवासात होते। गेले मोठ्या उत्साहाने गेले होते भारतीय जनता पक्षामध्ये। मला असं वाटलं शिस्तीचा पक्ष आहे, न्यायप्रिय पक्ष असेल, कारण मी अटल बिहारी वाजपेयीला ओळखत होते, लालकृष्ण अडवाणीला ओळखत होते, सुषमा स्वराज माझी मैत्रीण होती। पण आताची सध्याचा जी ही पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, ही ती पार्टी नाही, ही पार्टी वेगळीच आहे। इथे व्यापारी, धनाढ्य माणसं, पैसेवाले आणि स्त्रियांना तर अजिबात महत्त्व न देणारी पार्टी आहे। आणि स्त्रीला मान देण्याचा, सन्मान देण्याचा कार्यक्रम शरद पवारांच्या हाताखाली आम्ही केला। आम्ही फाउंडर आहोत, त्याचे बचत गटाचे फाउंडर आहोत। स्त्रियांना न्याय देण्यामध्ये आम्ही अग्रेसर राहिलो काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। तर मला असं वाटलं की आपण आपल्या संस्कारापासून फार दूर आलोत, रागामध्ये आलोत, गप्प राहिलोत। मी काही त्यांच्याकडनं निवडणूक लढवली नाही, कुठली कमिटी मागितली नाही, मी त्यांना काहीही न मागता 10 वर्ष माझ्या आत्मशोधामध्ये पूर्ण केली। जेव्हा लक्षात आलं की आपण जिथे आलो तिथेच गेलं पाहिजे। साहेब मोठ्या मनाचे आहेत, नक्की स्वीकारतील माझ्यासारख्या बंडखोर स्त्रीला। आणि साहेबांनी एक मिनिटही लावला नाही, मी पार्टीमध्ये आले आणि मी काही बीजेपीवर नाखुश नाही आहे। परंतु 10 वर्षात ही खदखद कधी तुम्ही पक्षाकडे तुमच्या मांडली नाही का? ज्या पद्धतीने 2014 ते 2014 नाही मांडली मी, खरी गोष्ट आहे। कारण मला त्यांनी लोकसभा कबूल केली होती। हिंगोली आणि नांदेड या दोन्ही लोकसभेमध्ये मी लाखो मतांनी निवडून आले। दोन्ही लोकसभा मला त्यांनी 19ला दिला नाही, 24ला दिला नाही। मग आता कशासाठी थांबायचं तिथे? इथे काय मी निवडणूक लढवायला आले नाही, इथे सेवा करण्यासाठी आलेली आहे। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सगळी आपली खदखदच संपूर्ण बोलून दाखवली की गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला जी वागणूक जी आहे, मी ज्या संस्कारात लहानाची मोठी झाले त्या संस्काराचा कुठेही मागमूस मला तिथे दिसला नाही। आणि लोककल्याणाच्या ऐवजी स्वकल्याण करणाऱ्या माणसांच्या गराड्यामध्ये भाजपचं नेतृत्व हरवलेलं आहे। त्यामुळे मला त्या लोकांमध्ये, मला स्वकल्याणात इंटरेस्टच नाही। 45 वर्षाच्या लॉंग जर्नीमध्ये मला खूप काही करता आलं असतं। अनेक मुख्यमंत्र्याची राईट लेफ्ट होते, राईट फ्रॉम अंतुले टू शरद पवार, पण माझा तो मार्ग नव्हता। मी म्हणून माझे संस्कार मला तिथे थांबू द्यायला तयार नव्हते। त्यामुळे कुठलाही विचार न करता, कुणालाही या न सांगता मी डायरेक्ट पक्षामध्ये जॉईन झालेली आहे। तुम्ही एक भाषणामध्ये म्हटलात की जे स्वगृही परततात आहेत त्यांना घेतलं पाहिजे खरं तर, कारण की पक्ष आता राष्ट्रवादी पक्ष हा फुटलेला आहे, दोन गटांमध्ये डिवाइड झालेला आहे। अजित पवार, तुम्हाला जे लोक स्व इच्छेने येऊ इच्छितात त्यांचा विचार करून मी घेईन, त्यांना का नाही घेणार? पण असं आहे, ज्यांनी लाताच मारायच्या ठरवलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या घरातली सगळी भांडणं त्यांच्या दारात नेऊन मांडलेली आहेत, अशा लोकांना कदाचित साहेब नाही स्वीकारणार असं मला वाटतं। साहेबांकडे सरेंडर करावं, साहेब विचार करतील त्याच्यामध्ये। आता तुम्हीच भांडलात, तुम्हीच गेलात, आम्ही गेलो, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार किंवा काँग्रेस ह्यांच्या संदर्भामध्ये एक शब्द सूर्यकांत पाटील 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बोललेली नाही। आणि हे खरं भाजपचं दुःख होतं। अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले जे 40 आमदार आहेत त्यांच्या परतीचे दौर तुमच्यामुळे आता पुन्हा एकदा सुरू झालेत का असं म्हणावं? मी फार लहान माणूस आहे। दादा आमचा किती मोठा समजदार, 4 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेला दादा आहे। शरद पवारांचं घर फोडण्याचा, उद्योग करण्याचा जो कार्यक्रम होता भाजपचा, तो संपलेला आहे। आता आम्ही बघू घर कुणाचं तुटलं याचा अभ्यास आम्ही करू। आता तुमच्याकडे नवीन जबाबदारी काही येणार आहे का? त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? कारण की पक्ष फुटल्यानंतर अधिक चर्चा करून, मी कुठल्या अटी घालून, शर्ती घालून, कुठलं नाटक करून काम करणारी स्त्री नाही। मी साहेबांच्या सोबत लहानाची मोठी झालेली आहे। साहेबांचे संस्कार डायरेक्ट माझ्यावरती आहेत, इंदिरा गांधीचे डायरेक्ट संस्कार माझ्यावरती आहेत। तशा अटी शर्ती घालून पक्षामध्ये काम होत नाही। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। या होत्या सूर्यकांता पाटील, ज्या माजी केंद्रीय मंत्री राहिल्या आहेत। गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2014ला त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला होता। त्यानंतर 10 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी भाजप नेत्या म्हणून त्यांनी घालवला। परंतु भाजपमध्ये मला जबाबदारी मिळाली नव्हती, मला कमिटमेंट जी लोकसभेची दिलेली होती ती भाजपकडनं पूर्ण करण्यात आली नसल्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या विचारांच्या स्वगृही परतते असं मत जे आहे ते सूर्यकांता पाटील यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.